तर मी काय म्हणतो, किती वर्ष झाले तुम्हाला आता? 7 वर्ष. वा, आणि 7 वर्षात कोण कोणाचं ऐकतं? हा, मला माहिती आहे दादा. ये तर मंडळी, एंगेजमेंटसाठी ड्रोन शॉट कुठून मारायचा, फोटो कुठून मारायचा, कुठनं काय शूट व्हायचे, मग सिरियस डिस्कशन चालू आहे इकडे, बघू शकता. खूप भारी वाटते. एक नंबर. एवढा सिरियस डिस्कशन मी तर कधी ऐकला नव्हता. लय डेंजर डिस्कशन चालू आहे भाई इथं. आम्ही गरमीनी मरतोय. बघण्यासारखी गोष्ट आहे. काकी काय वाटते? खतरनाक डिस्कशन आहे ना. ठीक आहे, मे मध्ये काय करायचं? हा ना, मे मध्ये तर बाबा खतरनाक.
शराबिया साईडला या तेरी तेरी शराबी ये दिल हो गया समालो. हा इथं सुनील सुटता सगळे. नंतर पण लेडीजच फर्स्ट. हो घरात या लेडीज फर्स्ट है ना. इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका हे सगळं चालूच असतं. काय नाही ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रेमातल्या आणि विवाह संबंधामधल्या गोष्टी आहेत. तर आपण जास्त वेळ न घेता जान्हवी माईक पकड. हां थांब. ओके जान्हवी नवीन आयुष्याची सुरुवात होते. आतापर्यंत तुम्ही एकत्र होता परंतु असे एकत्र नव्हतात. आता या आजच्या दिवसापासून तुम्ही आयुष्यभर एकत्र राहणार आहात. सो हा प्रवास आणि आजचा हा दिवस तुला काय वाटतंय की हे तुझं स्वप्न आहे की तुझं हे प्रेम जे आज पूर्ण होतंय. सो तुला काय वाटतंय तुझ्या मनात काय भावना आज आहे. मला आज खूप 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 छान वाटलंय. 7 वर्षाचा प्रवास फायनली कम्प्लीट झालेला आहे. भांडण करून गोड बोलून एकत्र येऊन पुन्हा पण आज सक्सेसफुल आमचं आज एंगेजमेंट झालेलं आहे. आज खूप खूप छान वाटतंय मला. येस आणि याच्या मागे कोणाकोणाचा सपोर्ट होता. फॅमिलीचा फर्स्ट फ्रेंड्स सगळेच. येस बरं ठीक आहे. आज या ठिकाणी ठीक आहे चल लग्न आता होणारच आहे नाही का. सो आज या ठिकाणी तू कोणाला जास्तीत जास्त धन्यवाद देशील की बाबा हे सगळे होते किंवा यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. मम्मी पप्पा. येस त्या बाबत एकदा जोरदार टाळ झालं पाहिजे मम्मी पप्पासाठी. आणि येस थँक्यू. बरं मी काय म्हणतो किती वर्ष झाले तुम्हाला आता. 7 वर्ष होते. वा आणि 7 वर्षात कोण कोणाचं ऐकतं. हा मला माहिती आहे दादा ये कोण कोणाचं ऐकतं. दोघं पण एकमेकांचं ऐकतो. नक्की? जास्त शुभम ऐकतो माझं. हो नाही नाही रे, कोण कोण कोणाचं नाही नाही ऐकत. म्हणजे कोण शुभम ऐकत नाही की जान्हवी. जान्हवी ऐकत जान्हवी ऐकत नाही. बापरे ऐकते. येस येस शुभम माईक घे. ओके लेट ऐकते लेट पण थेट असं काहीतरी असेल जान्हवी. हां अजिबात ऐकत नाही. बघ तुझ्या मैत्रिणी आले त्यांना त्यांना 1-2 पैसे दे आणि विकत घे. लग्नाच्या दिवसापर्यंत जरी चांगलं बोलते. चालेल आम्हाला. ओके सो शुभम आज हा तुमचा प्रवास इथे पूर्ण होतोय आणि आता काही दिवसात तुम्ही तुमचं लग्न होतंय. सो हा जो आयुष्यभराचा प्रवास आहे काही गोष्टी आपल्याला अडचणी येतात. काही वेळेला भांडणं होतात. काही वेळेला आपण खुश असतो. काही वेळेला आपण फिरायला जातो. काही वेळेला काही गोष्टी घडतात. काही म्हणजे आयुष्याचा प्रवास असा असतो ज्यामध्ये चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी असतात. सो आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये असा कुठला क्षण आहे जो आजही तुम्हाला आठवतो की हा असा क्षण आहे ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की जान्हवी माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार आहे. आपला जो लॉकडाऊन होता वा हा. कोरोना येस तर त्या कोरोना काळात म्हणजे जिथे रोडवर पोलीस कुठे जाऊन देत नव्हते त्या टायमाची भेट झाली 100 किलोमीटर लांब. ही सर्वात मोठा म्हणजे जो दिवस आहे तो अजूनही आठवतो. क्या बात आहे क्या बात आहे. बघा मंडळी प्रेम करायचं असं करायचंय भले मार खायला लागला तरी चालेल पण प्रेम अजिबात सोडायचं नाही. क्या बात आहे. आणि मंडळी 7 वर्षाचा प्रवास आहे. 7 वर्षाचा प्रवास हा खूप म्हणजे असं म्हणतात हा खूप जास्त आहे. आणि इतके वर्ष आणि आयुष्यभर सोबत राहणं हे खूप कठीण आहे. आणि आज खऱ्या अर्थाने तुमचं आता लग्न झालंच समजा. असं आता म्हणजे अंगठी अदलाबदली झाली म्हणजे लग्न झालंच समजा. सो ओके अजून एक प्रश्न की या सर्वांमध्ये जास्तीत जास्त सपोर्ट ज्यांनी केला किंवा कोण असे आहेत ज्यांना आपण धन्यवाद म्हणू इच्छिता. माझ्यासाठी तर सर्वच आहे. पहिले जान्हवी, आई वडील, तिचे आई वडील, माझा फ्रेंड सर्कल, फॅमिली मेंबर जे काय आहे सर्वच ज्यांचा सपोर्ट आहे. येस ओके बरं आता हे रिंग सेरेमनी झाली. आयुष्यात पहिल्यांदा रिंग सेरेमनी झालेली नाही का. हो परत जर झाली तर कसं वाटेल. करायचीच नाही परत. वा क्या बात आहे. बरं आता मी काही प्रश्न विचारतो. क्विक प्रश्न आहेत एकदम साधे सोपे. ओके चालेल. हां नाही माईक दोघांनी म्हणजे कसं या. ओके हां पहिले मी शुभमलाच मी तुला प्रश्न विचारतो. कोण कोणाचं ऐकतं जास्ती कोण कोणाचं ऐकतं. मी क्या बात आहे. सगळ्यात जास्त राग कोणाला येतो लवकर. पहिले मला नंतर तिला. बरं बरोबर आहे का जान्हवी. हां सगळ्यात जास्त लाड कोण कोणाचे करतं. ती माझं करते.
बरं इकडनं मेसेज आलाय मला जेवणाचा काउंटर सुरू झालाय. येस ओके. काय मी काय विचारलं प्रश्न? सर्वात जास्त लाड कोण करतं? ती माझं अच्छा जान्हवी. ओके. सगळ्यात जास्त मार कोण खातो? मारता अजून कोणी कोणाचं चालेल नाही ना. वा क्या बात. एकदा जोरदार डायझर पाहिजे. जान्हवीकडे माहिती आहे. जान्हवी मी तुला ओळखतो. तुला राग लवकर येतो का? हो, का कुठल्या कारणावरून जास्त राग येतो? आर्ग्युमेंट झाल्यावरती. हो काय. बरं तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण आहे? आत्ता मम्मी पप्पा आहे आणि इथून पुढे शुभम असेल. अच्छा म्हणजे ते पण असतील ना. ऑब्विसली. हा बघा ना तर तुला घरी गेल्यावर. बरं ठीक आहे. तुमच्या दोघांमध्ये जास्त शॉपिंग कोण करतं? मी. ते आम्हाला माहिती आहे. मी आपलं सहज विचारलं. क्या बात आहे. मी जास्त प्रश्न विचारला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे शुभम आणि जान्हवी या दोघांसाठी. कारण की खऱ्या अर्थाने आजपासून तुमचा प्रवास सुरू होतोय आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोघांसाठी. क्या बात आहे. आणि आलेल्या संपूर्ण पाहुणे मंडळींना विनंती आहे की जेवणाचे काउंटर सुरू झालेले आहे. सो आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ फोटो काय घ्यायचे असेल तो बिंदास तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. एंगेजमेंट झालेली आहे तिकडं आणि आम्ही आलो जेवायला. सिंगिंगचा प्रोग्राम चाललाय. हे बघा आमचे मित्र परिवार आदित्य, शंतनू, संजय. आवराडा बघा. आता कर. फोटो नाही काढायचे. आधी जेवणार आणि मग फोटो कॅमेरा काय जेवून घरी जाईल आजराने. सोबत घेऊन जा. तर मग नवरीकडचं जेवण कसं आहे? छान आहे. बेस्ट ऑफ बेस्ट. भाऊजी जेवण कसं आहे? काका कसं आहे जेवण नवरीकडचा? नवरीकडचं जेवण कसं आहे? एकदम काय भाई जेवण तर एक नंबर आहे. चला आपण पण जेवायला बसूया आता. काकी कुठं आहेत? हो जेवलो काय? अरे आता विचारतोस मला. मागापासून होतं कुठं मी पुढं. नाना काका जेवण कसं आहे नवरी काढतं? आत्या छान आहे छान आहे छान. तुला काय आवडला आत्या? जास्त आजी कुठली डिश आवडली? कटलेट कटलेट. केक नाही घेतला? आला केक आहे तिथं. एकाच तासात हे बरं आहे. एक ताट कमी. चलो. मग मंडळी जेवण वगैरे आत्ता मस्तपैकी झालेलं आहे. सगळा प्रोग्राम आटपलेला आहे. हे बघा मस्तपैकी सर्व पळायच्या मागे आहेत सगळे. आता आम्ही पण इथनं निघणार आहोत. खूप भारी प्रोग्राम झालेला आहे. तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता निरोप घेतो. भेटूया तर आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला एक्सप्लोर विथ अखिलेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.